माघार घेत नाहीये मी. टेक्निकली माघार घेण्याची तारीख 4 तारीख होती, पण मला ओव्हरऑल जे सिच्युएशन बघितलं अंबरनाथमध्ये, ज्यावेळी प्रदीपची एंट्री झाली 3-4 दिवसाआधी, आणि मला याच्यामधनं क्लिअर दिसलं की महाविकास आघाडी म्हणजे जिंकू शकते आणि नक्कीच महायुतीचा पराभव होऊ शकतो. आणि मला असं कुठेतरी वाटतंय की बाबा जे जातीवादी पक्ष आहे तो पाठीमागे गेला पाहिजे आणि जो सेक्युलर पक्ष आहे, जी सेक्युलर आघाडी आहे, महाविकास आघाडी, ती पुढे गेली पाहिजे. आणि मी मूळतः काँग्रेसवाला आहे आणि हांडोरे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. वरिष्ठांनी मला कॉल केला होता आणि त्यांनी सांगितलं, सुमेध, तू काही जे निर्णय घेतो ते बरोबर घे, उगाच काय अशा काही गोष्टी करू नको ज्याच्यामुळे जो प्रेझेंट अधिकृत उमेदवार आहे त्याला काय त्रास झाला पाहिजे. कारण जेवढे अंबरनाथमध्ये यंग जनरेशन आहे ते मला फॉलो करतात. जवळपास त्यांची संख्या जवळपास 18 ते 20 हजार जे मुलं मुली जे मला फॉलो करतात आणि आपले समाजाचे काही लोक आहेत. लोकांना सगळ्यांना माहिती आहे की अंबरनाथमध्ये समाजामध्ये आणि रूट लेवलवरती सुमेध पवार हे काय नाव आहे आणि काय कामं केले, कुठपर्यंत केले आणि काय विषय मी आधी आणलेत आणि मुद्दे मी कसे मांडलेत हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली यावेळी मला मिळालं नाही सीट महाविकास आघाडीकडनं. त्याचं मला काही वाटत नाही, पण नक्कीच आमचे जे राहुल गांधी साहेब आहेत सगळ्यांना मी कन्सिडर करून, जेवढे आमचे वरिष्ठ नेते आहेत, हांडोरे साहेबांचा मी कट्टर कार्यकर्ते आहे, पुन्हा एकदा बोलतो. आणि मला हे असं वाटतं की महाविकास आघाडीला सपोर्ट केला पाहिजे आणि आपला अधिकृत उमेदवार मोठ्या चांगल्या मताने जिंकून आला पाहिजे. आणि खूप चांगली गोष्ट ही झाली की प्रदीप काँग्रेसमध्ये परत आलाय. प्रदीप पाटील खूप मोठं नाव आहे. अंबरनाथ ईस्ट आणि वेस्टमध्ये नक्कीच खूप मोठा फरक पडेल आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी पुढे नक्कीच जिंकून येईल. मी नागरिकांना हेच बोलेल की महाविकास आघाडीचा जो अधिकृत उमेदवार आहे त्यांना तुम्ही बहुमताने विजय करा. त्या माझ्या चिन्हाकडे दुर्लक्ष करा. सध्या मी काँग्रेसवाला, मूळचा मी काँग्रेसवाला आहे, कारण मला सपोर्ट करायलाच लागेल. आणि असं काही नाही, ठीक आहे, मी अपक्ष म्हणून उभा राहिलो होतो, काही गोष्टीमुळं राहिलो होतो, पण ठीक आहे, आता सिच्युएशन वेगळी झालेली आहे. मी पुन्हा एकदा बोलतो की प्रदीपच्यामुळे खूप चांगला चेंज बॅक येणार आहे प्रदीप पाटीलमुळे. आणि नक्कीच प्रदीपच्यामुळे वानखेडेला खूप चांगला सपोर्ट येईल आणि महाविकास आघाडीचं खरंच खूप चांगलं फ्युचर आहे अंबरनाथमध्ये.